माई शपथ हानवान घेईन बघा बोल जा मोकळ्या मानणं आपण काही विचारले मला असे खुणी होते जसं गाथा पाठ आहे असे खुणी होते मोकळं बोल जा माझ्या पुढे एक जण बसला पाहून मला असं करायचं मला वाटायचं त्याचा लय अभ्यास आहे काही मी सगळं कीर्तन त्याच्याकडे बघून केलं कीर्तन झालं मला काय अभ्यास आहे म्हणले बहिर आहे ते काय हाणून घ्यायचं असले बाहेर या पुढं त्याच्यामुळं मला बोलत चला इकडं लक्ष द्या कुठवर आलतं हा ओम नमो शिवा कधी हा ओम नमो शिवा कधी आधी कावडी घेतली खांदी आणि मग मिळाली संत मांदी पण आधी मिळाली संत मांदी नाही आधी ओम नमो शिवा आधी आणि नंतर मिळाली संत मांदी म्हणजे या संप्रदायाचे मुख्य प्रवर्तक आहेत भगवान शंकर कोण प्रवर्तक आहेत या संप्रदायाचे भगवान शंकरापासून हा संप्रदाय सुरू झाला तिचा सोहळा कुणी दाखविला शिवे दावियला डोळा भगवान शंकरानं या संप्रदायाची सुरुवात केली आणि भक्ती काय असते ती महादेवानं शिकविली कळायला लागलं का नाही हा आणि या संप्रदायात दोन गोष्टीला किंमत कीर्तनाला एवढी किंमत नाही स्पष्ट सांगतो कीर्तनकार नंबर 2 वाले म्हणजे नंबर 2 कीर्तनकार म्हणजे असं हे नाही नंबर 2 वाले नाहीत कीर्तनकार फक्त कीर्तनाला नंबर 2चा दर्जा आहे किती नंबरचा कीर्तनकार 1 नंबरला नाही कीर्तनकाराला असं काही लई संप्रदाय असा लई किंमत देतोय असं काही बोला तुम्हाला कोणी सांगितलं तुम्हाला वाटतं कीर्तनकार श्रेष्ठ आहे काय नाही कीर्तनकार काय नाही उगा आपलं टाइमपास म्हणून असतंय ती लक्षात आलं का नाही अखंड कीर्तन सप्ताह नाही अखंड कीर्तन सप्ताह आहे का तुमचा हा मग अखंड हरिनाम सप्ताह आधी हरिनामाला किंमत आहे मग नामवंत कीर्तनकार टाइमपास म्हणून तू का म्हण हे बघा एखाद्या महाराज म्हणला ना कीर्तनात प्रमाण जरा कमी म्हणजे त्याला म्हणा तू 10व्याचे प्रवचन कर जा तू काही कीर्तन करी जाऊ नको तो आपलं एकटाच हरे राम चल तू हा एकट्याचा कीर्तनाला भजनाशिवाय मजा नाही काय म्हणणं सांगा भजन असल्याशिवाय कीर्तनात आनंद नाही आणि संप्रदायाला काय प्यार आहे प्रमाणच आहे तू का म्हणे ते काय प्रमाण आहे भजन प्रमाण आणि मग विद्वान असल्यावर भजन येत नसल्यावर काय जाळायचं आहे का काय थोरपण जाळावे ते हा या जगात भजनाला किंमत आहे आणि या जगात भजन जी सुरू झालं माहिती का तुम्हाला कुणी सुरू केले ती हा धनंजय महाराज आ भजन कोणी सुरू केलं आ भजन कोण करी भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव राम पूजी सदाशिव राम पूजी सदाशिव भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव श्री राम जय राम जय जय राम 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 ओ श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम आवाज श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम आवाज आवाज काही येतच नाही मोठे मोकळे म्हणणं म्हणा ना श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम आवाज हा 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 श्रीराम जय राम जय जय राम 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 भजन करी महादेव भजन करी महादेव भजन करी भजन कोण करे महादेव भजन करी महादेव आणि राम पूजी सदाशिव इकडं ऐका भजनाचे मुख्य भगवान काही भाषा जड चालली का जरा मला खरं सांगा मी मराठवाड्यात काही जड नाही चालली भाषा काय आम्ही कर्नाटक बाउंड्री गेलतो ते एकदा
तिथं गेल्या गेल्या 5-25 कार्यकर्ते माझ्याजवळ आले आणि मला म्हणले, महाराज बरं झालं तुम्ही वेळेवर आल्या. आहे का नाही तिकडं आल्या. मी खालीवरी बघायला लागलो, मेलं धोतर असून आल्या. माझ्या डोक्यात गडबडीनं साडी आली काय की गुंडाळून सकाळी सकाळी निघालेलं. असं काही नाही ना, भाषेची अडचण नाही ना, नाही बोर नाही ना व्हायला, नाही का नाही तर चहा सांग का फ्रेश होतील, बाकी काही नाही. इकडे पिंपरीकर आलेत का, आलेत ना, वा वा. तेव्हा का आमचे कळतकर महाराज आणि अंकुश मामा ही सगळी मंडळी आवर्जून हजर आहेत. लक्षात आलं काय काय भजन करी महादेव. इथं होतो ना आपण, फक्त बोलू नका आई. मला विक्षेप जमत नाही म्हणून सुरुवातीला सांगितलं तुम्ही. मला माझ्या 2 थोबाडीत हाना तुम्ही, पण बोलू नका कीर्तनात, हो ना. कारण भजनी विक्षेप त्याची पै मरण होतं. ती चांगल्या माणसाला ते चांगलं नसते. बोलू नका फक्त. गेलं माझ्या ध्यानातून, माझ्या ध्यानातच राहत नाही. पुन्हा माझ्या हिरवटीला लागलो दूध ध्यानात राहत नाही माझ्या. त्याच्यामुळे कसं आहे, गोंधळ घालू नका. माझा ॲक्सिडेंट झाला होता महाग, तेव्हापासून कमी दिसायले मला. चिल्लर तर दिसणार, नुसत्या नोटा दिसायला. मी तरी काय करू सांगा बरं. हां बाया म्हणते मग मी याला पैसे मागायला लागलाय. आम्ही तर पैसे नाही आणले, नसू द्या मी सोनं बी घेतोय, काय अडचण नाही त्याची, काय नाही. 2-2 मणी द्या मला. एकदा मी आणलं मणी द्या, एका बाईनं काळे मणी दिले, तरी मी नेहलेच बायकोच्या पुतीत ववले, सोडीत काहीच नाही मी. भजन करी महा अशी फवारणी केली, किडे मरत येत. लक्षात आलं का नाही. राम पूजी सदाशिव, भजनाची सुरुवात महादेवानं केलेली. म्हणून भजन आपले मुख्य कोण आहेत, महादेव आहेत. म्हणून काही काही भजने गांजा वाढतात परंपरा म्हणून. लक्षात आलं का नाही. पहिलं भजन जगात महादेवानं सुरू केलं, ऐकायला. आणि संप्रदायात दुसरी किंमत कशाला, पहिली भजनाला आणि दुसरी सांगितलं होतं मी वारीला. कशाला, वारीला, पंढरपूरच्या वारीला. मग आता भजन महादेवानं केलं ही पुरावा सापडला. पण महादेवानं वारी केली का, केली का, कशाहून, हा काय नाही नंदीवर ठेवू काय हो, पण पुरावा काय आहे त्याला. पुरावा महत्वाचा आहे ना. पुरावा नसल्यावर महाराज जिता पुरावा, पण पुरावा असल्यावर का पुरावा हे नाही कळलं तुम्हाला. पुरावा आहे का पुरावा तुमच्याकडे बसलेल्यापैकी. हा नाही, भजनी मंडळ, महिला मंडळ, हो पांडुरंगाच्या डोक्यावर महादेवाची पिंड आहे, बरोबर आहे. पण काही प्रमाणबद्ध काय आहे का, हा द्या थाप. रंभादिक नाचती उभ्या जोडोनी हात, ब्रह्मादिक नाचती उभ्या जोडोनी हात. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कंद, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कंद, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कंद, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कंद. वळवंतापासून महाद्वारापर्यंत गुरुवाराची दाटी हे जोडून हात, वळवंतापासून महाद्वारापर्यंत गुरुवाराची दाटी हे जोडून हात, उभे जोडून हात. मिळाला पुरावा. आता पाठ होता पण नंबर सापडत नव्हता. लक्षात आलं का नाही. रंभादिक नाचती उभ्या जोडोनी हात, आणि त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. गिरिजा म्हणजे पार्वती, कांत म्हणजे नवरा मालक म्हणा. लक्षात आलं का नाही. म्हणजे पंढरपूरची वारी बी कुणी केलेली, हा महादेवानं. आणि भजन बी कुणी ओपन केलेलं आहे जगात. बर रात्री कीर्तनला गेलता का रे, कुणाच कीर्तन होतं, आरती साठे महाराज बीडचे. काय कीर्तन झालं म्हणतोस, सगळं महादेवावर होतं. आणि विषय माझं कसं आहे, जसा विषय असेल तसं कीर्तन असतं माझं. लक्षात आलं का नाही. माझं कीर्तन सरपंच भाजपवाल्याने ठेवू द्या, मी नुसत्या कमळावर बोलतो, मला काय घेणं देणं. मी अभंगच घेतो, वचन ऐका कमळापती, आपल्याला काय करायचं. माझं कीर्तन राष्ट्रवादीवाल्याने ठेवू द्या, घडी घडी काळ वाट याची पाहे, नुसत्या घड्याळीवर बोलणार मी. माझं कीर्तन काँग्रेसवाल्याने ठेवू द्या, उभारीला हात, काय करायचं आपल्याला. अपक्षाने ठेवू द्या, पांगुळ झालो देवा, नाही हात ना पाय. उद्धव ठाकरेंनी ठेवू द्या, उद्धव ठाकरेंनी, मी अभंग येणार, माझं हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासून
आणि एकनाथ शिंदेने जर कीर्तन ठेवलं तर मग मी अभंग येणार. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. बाण कुणाच्या का बापाचा असा मीच घेऊन फिरे. मला काय, मला फक्त शरद पवाराला अभंग सापडा नाही, बाकी काही नाही. कारण बुडा खतरनाक हे लक्षात ठेवा. बरोबर आहे का नाही. भीष्माचार्य आहेत महाराज राजकारणातला आपला विषय नाही. पण आपल्याला बापाला मेळ लागत नाही राजकारणाचा, काही मेळ लागत नाही. चुलते पुटणे फुटले म्हणले, दुसऱ्या दिवशी एका गाडीत बी दिसले. पत्रकारांनी म्हणले अजितदादा आमचेच नेते आहेत. पुन्हा म्हणले मी कवा म्हणलो. आपल्या बापाला मेळच लागत नाही महाराज पवार साहेबाचा. नाही ते नितीन गडकरीने एक वाक्य सांगितलं होतं बघा, माहिती आहे तुम्हाला. म्हणले शरद पवार साहेबांनी विमानाचं तिकीट जरी दिल्लीचं काढलेलं असलं, विमान उडेपर्यंत कळत नाही की हे दिल्लीला जातील का मुंबईला जातील. विनोद सोडून द्या, आपला विषय तो नाही. आपला विषय एवढाच आहे की भजन सुरू महादेवानं केलं. बरोबर. वारी पहिली कुणी केली? महादेवानं केली. संप्रदायाची सुरुवात कुणी केली? महादेवानं. पहिले वैष्णव कोण? महादेव. म्हणजे जवळजवळ वारकरी संप्रदायाला 100% पुष्टी देण्याचं काम कुणी केलेलं आहे? महादेवानं. मग महाराज महादेवानं एवढे कामं कसं काय केले? तर नाथ महाराजांनी व्यवहार वापरला. म्हणजे कसं आहे, कायमस्वरूपी बोल नका, ते तिथं जाऊन बी बोलायच लागले. शांत बसा की. म्हणजे एवढे कामं महादेवानं कसं काय केले? म्हणले कसं आहे, एखादा माणूस कायम मंदिरात असला, चहा पाण्याची व्यवस्था, महाराजाची व्यवस्था, राहणाऱ्या टाळकऱ्याची व्यवस्था, गुणवनाची व्यवस्था, जेवण सगळं त्याच्याकडेच असते. बरोबर आहे की नाही. मग आपण म्हणतो बा काय आमच्या माऊलीचे उपकार आहेत, माऊली एवढी सेवा करतात, आपली संप्रदायाची मंदिरातच असते 7 दिवस, माऊलीची फार मोठी सेवा आहे असं म्हणतो का? इकडे बघा, इकडे लक्ष द्या. गतुडे का तिकडे, इकडे बघा की. एवढी मोठी सेवा आहे माऊलीची, एवढी सेवा करतात असं म्हणतो का नाही आपण? असं म्हणतो. त्यावेळेला लगेच गावातला एक जण म्हणणार काय नाही एवढं काही विशेष नाही, उगं भोळ या. कळायले का नाही माझं बोलणं? चांगले कामं करणाराला आणि परमार्थामध्ये वाहून घेतलेलं असेल त्याला, आणि जरा गबाळ्यावनी राहत असलं की त्याला समाज काय म्हणतो? भोळा. आता वारकरी संप्रदायात कपडे बघितले तर गजचर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार. बरं घर बघितलं तर जिथं विनाकारण कुणी गर्दी करत नाही ते घर त्यांचं. कोणतं? स्मशानभूमी. कपडे नाही, स्मशानात राहणारे, भजन करणारे, संप्रदायाची सगळी सुरुवात त्यांच्यापासून झाली. विचारलं नाथ महाराज हे एवढं कसं काय केलं त्यांनी? म्हणले उगं भोळ या. हा भोळा शिव भोळा शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती हा शिव भोळा शिव भोळा शिव भोळा शिव भोळा चक्रवर्ती जाते पाय माझे चित्ती जाते पाय माझे चित्ती जाते पाय माझे चित्ती वादे वदता वादे वदता वादे वदता शिवनाम वादे वदता शिवनाम जाते पाय माझे चित्ती जाते पाय माझे चित्ती वादे वदता वादे वदता वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिव भोळा चक्रवर्ती. शिव कसला? शिव सरळ सरळ भोळा ना. शिव कसला? भोळा. अव कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती. कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती. कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती. कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती. पार्वतीचा पती योगीराज. पार्वतीचा पती योगीराज. पार्वतीचा पती योगीराज.
कसला भोळा. आता ही भोळ्या भोळ्यातच वेळ होऊन जाऊ ना. किती वाजले ते एकदा सांगा. 8 वाजून 5 मिनिटं म्हणजे हाय मापात आहे म्हणायचं. बरोबर आहे का नाही. इकडे लक्ष द्या. कुठवर आलतो भोळा. मी बी भोळाचे बघा ध्यानातच राहत नाही माया बी. काय सांग. एक जण आमच्या इथं म्हणला आपली बायको लईच भोळी. म्हणलं येड्या बायकून भोळी हे एका जागेवर येतच नाही का. बायको कुठं भोळी असती होय. नाही ना लई भोळी म्हणला. म्हणलं चल घरी. गेलो म्हणलं फक्त शेजारणीचं कौतुक करायचं. गेला आणि बायकोला म्हणला काय त्या शेजारणीच्या हाताला चवय. आत्ताच पोहे खाऊन आलो. खानदेशी कानाखाली ठोका आणला आणि मी आणलं लय भोळी राव. त्याचा झाला अपमान. ते बायकोकडे बघून म्हणला खरंच हाणलंस का चेष्टात हाणलंस. ती म्हणली खरंच हाणलंय. हा मग बरं आहे म्हणला. मला चेष्टा जमत नाही. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. ज्यांना कळलं नाही त्याने एक दुरी आणून द्या. आम्ही वरी फाशी घेतो. काय करावं नाही कळलं. काय काय आवला दिली गोविंद भाऊ काही कळत नाही. नुसते बघत येत. काही मेळ लागत नाही. काय नाही काही नाही. लक्षात यायला लागलंय का नाही बोलणं. काहीच कळत नाही. लय बोल. मलाच माई बायको परवा दिवशी म्हणली भांडे घासून घ्या. असला राग आला. मला काय समजालीस तू. हा मी भांडे घासणार आहे का. मी भेट नाही महाराज. हा मी स्वाभिमानी माणूस आहे. मला काही स्वाभिमान आहे का नाही म्हणलं. हा मी भांडे घासीत असतो का. मी आधी धुणार आणि मग भांडे घासणार. मग काय मला काही स्वाभिमान. तू मुंजाच असती ना अजून. हे पिपळा खालचा मुंजाच आहे ना अजून. हे दोघं बी मुंजे. महादेव महाराज बी मुंजाच आहे का. बरे मुंज्याला काही कळत नाही ह्याच्यातलं. लक्षात आलं का नाही. मास्तराची बायको म्हणते मला शिकू नका. वकिलाची बायको म्हणते थांबा तुमचा निकालच लावते. वकिलाची काय म्हणते थांबा तुमचा निकालच लावते. पेंटरची बायको म्हणते एका रट्यात थोबाड रंगवीन. नाह्याची बायको म्हणते मेल्यान मग केसन गळा कापला. पखवाजाची बायको म्हणते मला थापा मारू नका. तुमची सुडी ती का. आता हे धनु महाराजांनी आमच्या किती चांगली चाल म्हणावून घरी जाऊन बायकोला म्हणते असली चाल म्हणली सांगवीला. ती म्हणती तू ही चाल मला लग्नाच्या आधीपासून माहिती. तू ह्या चालीमुळे तू ह्या पदारात पडले. तू ह्या गंधाला भुलले र बाकी का. आता तुम्हाला वाटतं का माझं लय बरं आहे. मी 3 कीर्तन करून बी घरी गेलो आणि हरणा वाजला की आमची बायको म्हणते आलं बाया कीर्तन. असला धंदा आहे हो. काय नाही तुम्ही तसे आम्ही नीट बसा. मग आम्ही सगळ्याचं सारखं आहे. आणि तुम्ही हे डोक्यातलं काढून टाका की मग त्याच्यावर लय प्रेम आहे तिचं मायावर प्रेम आहे. या जगात आपले मायबाप सोडले तर कुणीच आपल्यावर निस्वार्थी प्रेम करत नाही. हे लक्षात ठेवा. प्रत्येकाच्या प्रेम करण्यामागं काही ना काहीतरी स्वार्थ आहे. हे लक्षात ठेवा. मायबाप सोडले तर कोणी प्रेम करत नाही. कोणी नाही. ह्याचं प्रेम आहे. एक आमच्या गावात ज्योती नावाची पोरगी आहे. तिचं लग्न जमलं खंडू नावाच्या पोराबरोबर. पोरीचं नाव ज्योतीन पोराचं नाव खंडू. लग्न जमलं. लक्षात यायला लागलं का माझं बोललं. लग्न जमलं आणि लग्न जमल्याच्या नंतर घरी गेले आणि ते गेला आणि हातावर नाव काढायला एकूण काय पद्धती काढल्यात. माणसं बिघडून गेलेत. बायकोच नाव हातावर असते. हातावर काढले टॅटू. ते आपल्या ड्रायव्हरने काढलं होतं ना टॅटू. असा 2400 रुपये खर्च आला म्हणला. आणि ज्योती नाव काढायला ज्योती. आणि ती बी खंडू नाव काढायली होती हातावर. फोन झाला काय करायलास. ते म्हणला मी तुझं नाव काढायला ज्योती. ती म्हणली नीट ऐक मी बी तुझंच नाव काढायले पण माझं तुझ्यावर प्रेम नाही. ते टॅटूवाल्याला म्हणला ज्योतीच्या पुढं बाल्या म्हणला ज्योतिबा आपलं कुळदैवत आहे लावू द्या म्हणला चला काय अडचण नाही. ते म्हणला माझं बी तुझ्यावर नाही. ती बी टॅटूवाल्याला म्हणली खंडूच्या पुढं बाल्या आपलं खंडोबा कुळदैवत आहे. मरू द्या जाऊ द्या तिकडे. ह्याचं प्रेम आहे कशाचं काय. येड्याचा बाजार आहे. नाही तर काही नाही महाराज. संत मायबाप आपल्यावर कृपा करू शकतात. दुसरं कोणी नाही. माझ्याकडे लक्ष द्या. आपला मुद्दा एवढाच आहे. आपला विषय एवढाच आहे की भोळ कोण. बरोबर आहे. शिव कसला भोळा. आणि नाही तरी देवाच्या आवडीचे भोळेच आहेत ना महाराज. गाबुळे देवाला आवडत नाही. आणि आपले भोळे नाहीत. आपले मनायला भोळे येतं आतून गाबुळे येतं. लक्षात यायला लागलंय का नाही. देवाला कोण आवडत ते हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी. अभिमानी आशी अभिमानी आशी गर्भवास. हरि
शहाण्याला का भोळ्याला? हरिपद प्राप्ती कुणाला? पिंपरीकर कुणाला? भोळ्या भावी काशी आणि अभिमानी अशी गर्भवास. नाहीत तरी चांगले कोणते, भोळे का गाबुळे? कोणते चांगले? हा, भोळे भाविक हे जुनाट चांगले, भोळे भाविक हे जुनाट चांगले, भोळे भाविक हे जुनाट चांगले, भोळे भाविक हे जुनाट चांगले. होय तैसे केले भक्ती भावे, होय तैसे केले भक्ती भावे, होय तैसे केले भक्ती भावे. चांगले कोणते? भोळे भोळे. शहाण्यालाही देवाला आवडत नाही. तुम्हाला खरं सांगतो, देव शहाण्यापासून नेहमी 2 हात लांब असतो. कुणापासून? नीट ऐका, देव जर तुमच्यावर प्रसन्न व्हावा असं वाटत असेल तर ह्या देवाच्या दरबारात आलं की तुम्ही मोठेपणा बाजूला सोडून भोळं होऊन मध्ये प्रवेश करावा लागतो. खरं सांगू? बोल नका, खरं सांगतो. शहाण्याला देव लय लव. तुकोबरायचे शब्द आहे, तुका म्हणे राहे शहानिया दुरी. लक्षात आहे? आणि आपले लोक उठलं की, सरपंच उठलं की लोक सप्त्यामध्ये राजकारण करतात. येऊन जा. मी काय म्हणतोय, तुम्ही कोणत्या का पक्षाचे असणार, आम्हाला काय घेणं देणे. आपल्याला काय, ज्याचा त्याचा पक्ष वेगळा, ज्याचा त्याचे विचार वेगळे, बरोबर आहे का नाही? पण मला एकच म्हणायचे, सत्तेसाठी जर सगळे पक्ष एका जागेवर येत असतील तर मग सत्तेसाठी गावातल्या सगळ्या पुढाऱ्यांनी का एकत्रित येऊ नये? काय चुकीचं आहे का माझं? तुमचं तिकडे लाख भानगडी असू द्या, सरपंच मला राग येऊ देऊ नका तुम्हाला सगळ्याला, पण इथून मध्ये मंडपात प्रवेश केला की तुम्ही फक्त महादेवाच्या देवाच्या पक्षाचे एवढंच लक्षात ठेवायचं. तुमचं काय जे असेल ते मंडपाच्या बाहेर, पण सप्ताहामध्ये ज्यांनी ज्यांनी राजकारण करतील नरकालाच गेल्याशिवाय राहत नाही, ते लक्षात ठेवा. सप्त्य कशाला इकडे दुसरं काही नाही का तुम्हाला? आमचा महाराज ज्ञान तुमचा तसलं नसतंय. आमच्या मिहुनीचा ठेवा, तू मिहुनी चुलीत घाल. इकडे कुठं आणायला लागलास तू मिहुनी? तू मिहुनीचा पाहुणचार घरी कर. इकडे ज्याला चांगलं कीर्तन करता येतं तो महाराज का पाहुण्या रावळ्या महाराज असतो? कळायला लागले का नाही माझं बोलणं? हा, येऊ द्या, राग आला तर आला, पण खरंच ते आहे बोलायला लागलो, बरोबर आहे का नाही? इकडे लक्ष द्या. कुठवर आलत? भोळा. भोळे भाविक हे जुनाट चांगले, होय तैसे केले भक्ती भावे. देवाच्या आवडीचे भोळे, देवाच्या आवडीचे गाबुळे नाही.